जळगावच्या शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुलांचं स्वागत केलं। बैलगाडी चालवत विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आणण्यात आलंय। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण, शालेय साहित्य वाटप करून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं आहे। याच विद्यार्थ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। शाळेचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशी जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास 3000हून अधिक शाळेची घंटा आज वाजलेली आहे आणि या शाळेची घंटा वाजल्यानंतर प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत हे गुलाब पुष्प देऊन, शालेय साहित्य देऊन या पद्धतीने विद्यार्थ्यांचं औक्षण करून विद्यार्थ्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। विद्यार्थ्यांशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार, आज शाळेचा तुझा पहिला दिवस आहे, कसं वाटतंय तुला? 1.5 महिना सुट्टी होती तर खूप दुःखी झाला, कारण शाळा बंद झाली होती। मी आजीच्या गावाला गेला, तिथे पण चित लागलं नाही, तरी शाळेत आज पहिला दिवस होता। मी शाळेत आला आणि 2 शब्द बोलला। 1.5 महिना सुट्टी होता, घरी काही चित नहीं लगायच्या, आता शाळेत आला ना, तेव्हापासून आनंदी झाला है। आज मैं 1.5 महीने के बाद स्कूल में आया तो मेरे सब दोस्तों से मिलके मेरे को बहुत अच्छा लगा। सब मैडम सर से मेरे सब दोस्तों से मिलके मेरे को अच्छा लगा। आपण ज्या शाळेत आज आहोत या शाळेमधून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील शिक्षण घेतलेलं आहे, असं त्यांच्या भाषणातून त्यांनी वक्तव्य देखील केलेलं आहे। आपल्यासोबत शाळेचे जे शिक्षक आहेत ते आपल्यासोबत जुडलेले आहेत, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। निश्चितच आमच्या शाळेत निश्चितच आनंदाचं आणि चैतन्याचं, उत्साहाचं वातावरण आहे। याचं कारण म्हणजे आमची शाळा ही तालुक्यातील आदर्श केंद्र शाळा आहे। गुलाबराव पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील नातवंड असतील, मुलं असतील, ते देखील या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊन मोठे झालेल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।